चला घ्या येईल वाडग्यात घ्या. आराम करायले सोडलो का असे. हे दोघे भाऊ भावन झाले. पैसे नांदी लागेलात नुसतं दोन्ही बी. अरे एवढा पैसा कुठे ठेव सांगा हराम खोर हो. काही वर्णन येत की माणूस बांधून उठली सुटली की पैसा उठली सुटली की पैसा. लाजा वाटू द्या जराशी. म्हातारपणात आपल्या बापान धंदा सुरू केला हेल्याचा. तेही सुचलं नाही तेही पसलं नाही तुम्हाला. त्याच्यातही काय आहे मोठं घाल ना जरा मग हे झोडपेच मारा लागतात. तिथं उलटे टाकून मारा लागते यायले. ते बेपारी तर पकडले जातील तिकडे देवीदास भाऊ आहेतच म्हणा. पण हे पहिले यायचे झोपूट काढा लागते बरं आपल्याला. यायले आता टांगा लागते उलट. नाही हेला थोडा यायच्या उरावर बोकांडेर मागून. हेल्याचं मागून गेले की पुढून निघले बरोबर समजते यायले कसा असते पैसा. तर जे काही करायचं ते करतो आम्ही पद्धतशीर. चला घ्या फक्त धडीसा त्याला. हराम खोर येईल खाडा पडेला हो आता बरोबर हिला लावतो येईल आता. तसा मेळच नाही. शिवल्याचं जास्तच भाव नाही. देवल्याचं नव्हता म्हणा पण हा देवल्याही बरोबर झाला याच्याबरोबर. ह्याले काय पैशाची चटक लागली कुठून लागली काय माहीत. दलिंदरवाना गेले. अरे एवढं करून गद सुधारलं असतं पण हे नाही सुधरत नाही. याले सुधरेचा विषयच नाही आहेत. आपुलकी माया माया मोह माया आहे फक्त पैसा. आयता पाहिजे. किती घेन हिसका बुडा एकट्याने काय होते पण अक्कल नाही ना. गद्यापेक्षाही बेकारात येतं. ते ढोबऱ्या चाटायला जातात ना बुडे बाहे. हे काय सुधरती हे जे अक्कलात का यायले. हे नाही सुधरू शकत. आता खान घाललीच ती म्या पण जाऊ द्या आता ती तुमच्या तीन सारं आता म्हटलं असतं म्या. चला ती बोलून फायदा नाही. चला घ्या वाळ घ्या. आमच्या नांदे कोण लागता बा घेणं देणं. ते चोट्टे पाहणं तिकडे. आम्ही ना काय केलं तडसा गेलं बा द्यायले मग पाणी दिलं आणि ते मध्ये आलती 2 नंबरची म्हणून त्याला सोडलं बापा. आमच्या नांदी लागले तुम्ही हेंना देणं. उठली सुटली की आमच्याच बोकांडीवर बसता. मा बापही तसाच खांडू खराब आहे. पोरायचं उसक सुद्धा नाही दिसत मा बापाले. ओ हे बोलूच नको तुझ्या तोंडातून हे शब्द सोबतच नाही तुले. लका एवढा दलिंदर असतील लका माहित नाही रे बाबा तू. शिवल्यात जे काही आहे ते मला कोण मारू आला गळा झाबरू तू. मला नको मारू रे. हो झाबरू असं नको करू ना कामी. झाबरू तुला माहिती आहे मी चांगला माणूस आहे म्हणून. शेण खायला गेलते ना. कुठून चांगले आहे तुम्ही चांगले. हम तुम्हारा इंतजार कर रहे. आओ भाग रहे थे यार. कहाँ पे भाग रहे साले. आओ ना देखता मैं तुमको. तुम मामू क्या करते अभी इधर चलते भाग के. पीछे मुड़ना तो चल इस रास्ते से जाएंगे अपन. तुम्हारा स्वागत है. आओ भागो भागो देखता मैं तुमको. आओ ना देखो ना. फसलो रे भाषा काही खरं नाही आता. मारता दे आपल्याला डबल आता. मामू पुरी गडबड हो गई तो. रे पोया तटून सुटले पण इकडे आहेस ना. होऊन जातात ते. चोरी ढोरो ह्या जागतीने लाज वाटत त्याले. करा ना आता पोया पोई. इकडे पाहू की तिकडे पाहू. शिवल्याला 50 दिले तुम्हाला 1 लाख देतो आम्ही. आम्हाला सोडून द्या ना जाऊ तुम्ही. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला काहीच घेणं देणं नाही. फालतू मारू आले नाही बुडे आम्हाला. आमचं काहीच घेणं नाही हो भाऊ. त्या हेल्यात फेल्यात आम्हाला काही माहित नाही हो भाऊ. आम्ही गरीब लोक आहे राजा. सुविधा असल्या का तुम्ही फत्र्या समजता का रे. पैसे मागे पैनारा समजता का तुम्ही बोले. 1 लाख नाही 1 कोटी जरी दिले तरी तुम्हाला सोडत नाही. आपल्या हाती केस लागली म्हणजे आपल्याला सपाटीच असतात. त्याने तर मला लेट सांगितलं नाही तर तू रूम धुले गेली ती तुमची पोरी पक्की. हो भाऊ आम्हाला सोडून द्या ना. काहीतरी सेटलमेंट करा ना. लागलंच तर 2 म्हशी देतो तुम्हाला. एक बैलजोडी बी देतो तुम्हाला. पण तरी सोडून द्या आम्हाला. तुम्ही म्हणसान ते काय खरं नाही रे बापा. याने पैशाची मागणी केली मसाळा देतो म्हणत्या. आता धुपुटा यायचं. देवीदासले जाऊ अजिबात चालत नाही अशा गोष्टी. यायला माहित नाही कसं आहे तो दांडुकळं. आता बांबू घाल त्या देवीदास. काही खरं नाही बुवा. आता काही खरं नाही यायचं. मेले आता जीवांशी. पाहणं राजा मा भाषा म्हणते की नाही. तू मला जे लागेल ते देतो बा. तोंडात फक्त शब्द काढा तुम्ही. पण आम्हाला सोडून द्या राजा. बेजा मारून राहिले उलट कुरकुर मारून राहिले राजा. चहा पाणी नाही नाश्ता नाही काहीच नाही राजा. रगत बघून राहिलो मी. भाऊ सोडून द्यावं राजा आम्हाला. तुम्ही ना तसा जर विषय केला असता की भाऊ आम्हाला सोडून द्या तसं सोडून दिलं असतं मी मला. पण तुम्ही पैशाची मागणी केली. मला लुचाट समजलं तुम्ही ना. मी लुचाट आहे काय. मी फत्रे आहो काय. अरे मी घरी उपाशी राहीन पण कोणाचा रुपयान काढून कोणा नाही. तुम्ही काय समजले ना मला. म्हणजे मला फटिंग्या समजल्या तुम्ही. फटिंग्या कोणी म्हणते 1 लाख घ्या. कोणी म्हणते मसाला देतो भाऊ तुम्हाला बैलजोडी देतो. एवढा मी पडेल दिसलं का तुम्हाला गल्लीवर. काय समजून राहिले मला तुम्ही. नागीतला गेला आहो आम्ही. तसं काही नाही ना. आमच्या ज्यात सोडून गलत निघून गेला. भाऊ सोडून द्या. हो भाऊ फलत नाही मला का चिवत्या समजता का भाव. तुम्ही बेजा चॅप्टर. तुम्ही जर चोरीचा हेला येता चोरीचे ढोरे जर पसवता तुम्ही गमत चॅप्टर आहे का तुम्ही. तुमच्या सारखे हिरे नाहीत कोणी.
साथ मेरा कुछ लेन देन नहीं भाई साहब। ये मेरे मामू का खेल है सब, मेरा कुछ भी नहीं। मुझे क्या समझता, मैं तो बच्चे की जान हूँ, मुझे कुछ नहीं समझता। वाह मैं बच्चा हूँ ना। हाँ, धंधे में अभी आया मैं और मामू ने बता दिया मेरे को। देखो मामू कैसा कर रहे। हाँ, मामू ने किया ये खेल, मुझे कुछ पता नहीं हो भाई। अरे तुला काही समजत नाही, तू दूध पिता नाही हा? लग्न जर करून दिलं बाबा, तर 2-4 लेकरं सुटर बुटर होत तुले. आणि लहान आहे म्हणतो, लहान आता बाजारात येऊन राहिलो म्हणते. मला शिकून राहिला का तू? मी तर भावांबद्दल जोकोरा. मला नाही शिकवायचं तुला. आपल्या तर नखरी झालं, मी तर बुड्यापेक्षा खतरनाक राहणार. पाय ना असा बांबू टाकतो तसं काही नाही ना. हो भाऊ, सोडणं भाऊ. चाल बाबूरा, धर येईल घे, कचाड्यात घे त्या वाळग्यात घे. चाल तडसा काढू येतो डबल पिशा. आणि शिवल्यान तो देवल्या पकडायला जात तिकडे. या चौकाचा पिशार काढला आता मजबूत चांगला. हा, मी आणतो त्यातलं एखादी फोकी गिरी तोडत असे वाजवत आता हे मजबूत की बस. हा, चड्डी पिवळी झाली पाहिजे यायची. हो देवदास भाऊ, तो ते आम्हाला सोडून देणार. काका मला का जीव जायत मारायला होता काय तो देवदास बाबू? काही खरा नाही आहे. रूमला घेऊनच पळते तो. काका मला का सटकेल समजून आले का बाबा? मी नाही लागत त्याच्या. मला हा पुढे लवकर झटकनी सांगितला तेवढा आदेश माना, नाही तर मग तुमचं कसं हागे जदलं मारते पडतो, विचार नाही करत. ना तू काय गप्पा मारायला बाबूरा? तुझ्या धुवून येतो नेतो ना पुढे. लवकर धावून राहिला, नाही झपके मारून बरं. तो बेकार आहे तो. हा, दिसते तुम्हाला किळी मिळी, पण पुरा खतरनाक माणूस आहे तो. वाघ आहे तो, वाघ. आले चोट्ट्या आणायचे चोऱ्या करतात. सबाडे मारतो घेऊन चोरी केलीच नाही बाहेर. चोरी ढोरे घेतलीच नाही बाई. नाही स्वप्न आली बाई यायच्या. हा, मी तर लोक काय करा, मी लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. सरपंच ते पान वाहते ढोर चोरणारे पकडून राहिले, त्या बुड्याने दाबून मारून राहिले त्याला ते. हा, काय नाही विचार करा, सांगा त्या बुड्याला समजून. त्या कानाला हातात भाऊ, आपण नाही सांगत त्या बुड्याच्या पुढे तर शब्द नाही बोलत आपण. आपण मार खाता बापा, तो बुडा होबाळलाच मारते. तुमच्याशिवाय कोण सांगणार आहे सांगा बा? आता तुम्हाला तुमचंच काम आहे ते सांगा. एखादा मोरीत फरीन तर आपल्या घरावर फालतू गोटे आहेत बा. आपलं गावाला फालतू दुःख होईल. हा, फालतू कसं ते विकान कामं करून राहिले जास्त. हा, उपाशीन तापाशीन मारणं झोडणं हे काम आहेत का? सांगा बा. पण मी सांगू थकलो. मी तुम्हाला सांगितलं ना कानाला हातात. मी त्याच्याजवळ पहिले बिन वाजवली बापा. ते बुडे ऐकायला तयार आहेत का? चमाल उड्या मारतात. तुम्हाला काय सांगा आता? बुडे म्हणान हात जोडा बापा. ह्याच्या पुढे कोणात चालते काय? आपलं काहीच नाही चालत. ते शांताराम भाऊने प्रयत्न केला, पण त्याच्या मेळ नाही आला. कोणाचाच मेळ नाही उडाला तरी. हा, मला माझा जीव तुटून राहिला बा. पण आता जाऊ द्या बा. तुम्ही म्हणता काय, तुमच्याच कानाला आहेत तर मी काय करू मग? आपल्याला काय करायला लागतात? चोरानं चोरी केली, मारा तोच खाऊन राहिला. काल चोरी करा. खरंच ना, त्या बुड्याचं काही चुकलं नाही ना? सांगा. त्याने रुपा जमा करून हेला आणला, धंदा सुरू केला. रोजच्या 2-3 म्हशी लावतात, ती त्याच्या डोळ्यात आलं. त्यानं तो हेलाच नेला चोरून. सांगा आता मग सपाटे खाईन तर काय ना या भाऊ? आता बुड्याचं म्हणा बरोबरच आहे. माझा बुड्याने एवढे मेहनत केली, कष्ट केले बिचारीनं, कुठून ना कुठून तळाजोळा लावला आणि हेला आणला गावात. बरोबर आहे, त्याचं काय चुकलं बिचारायचं? पोटाची भाकरच गेल्यावर माणसाची कधी तरी पातली माता येते. माही असतं म्हणा तर ते झालं असतं. पण आता कसं असते, आपण बाहेर राहतो तर 2 गोष्टी समजूतदारीच्या येतात आपल्याला. समजून सांगणं आपलं काम आहे. तेच गोट आहे ना मग. आणि पोलीसवाल्यांचा छापा काढला आदलो. आता थांबा, आदलो घ्यायला पाहिजे तुम्ही पोलीसवाले. त्या दिवशी मोठे आले थैते करत आपल्या इकडे जाणार तिकडे जाणार, ढमोकन 2 दिवस झाले पता नाही त्याचा. कुकडे गायब झाले त्याचं. 2 फोन लावून बसलो मी. हो, अजून याचा पता आहे का त्याचा? त्याच्या हवाले करून दिलं असतं, आज मुळलं असतं. काल सपाटे खाल्ले असते त्या जोराईनं. पण नाही, पोलीसवाले यायला तयारच नाही. नो भाऊ, काय खरं आहे राजा? हो लिहून गजाल धाव असते ते काय खरं आहे? हो, 17 त्याच्या इकडे केसेस जास्त असतात. स्टाफ कमी आहे, भरत्या करत नाहीत. नवीन पोरा गपागप घ्यायला पाहिजे, कपाकप लावायला पाहिजे पोलीस म्हणून. पण काय काही भरत्या निघत नाही. असे गेमात झाला. 3-4 पोलीस झाले एका पोलीस स्टेशनले. काय करतील ते? एक गाव असते का 17 गावात कुकडे पुरतील ते. आता जा टाइम भेटते त्याला तर येतात ते. हा, त्याच्या सोडणं. अरे काय करतील ते पोलीस आले हो? इन 4 जण. एका पोलीस स्टेशनले 4 जण, 17 गावं. सांगा, ते कुकडे पुरणार आहे? ते बरोबर आहे. कुकडे हात मारतील बिचारे. साहेब, ही पद्धत आहे का याची तुमची? 2 दिवस झाले तुम्हाला फोन करायला. तुमचं काम व्हायचं जाणं. आमचं तुम्हाला माहिती आहे कंडिशन काय आहे. इन 4 जण आम्ही. मी एक इन्स्पेक्टर, 2 कॉन्स्टेबल आणि खवालदार. सांगा काय करा? कुकडे पुरा आम्ही ना. आलो तरी तुमच्या गावात आज. कसं तुमचे फोनावर फोन चालू होते म्हणून. कारण तोही मिळत येत. पण ते चोट्टे मरतीन ना बापाला. ह्यांना लावले ना आमच्या गावातल्या बुड्यानं. तुम्हाला काय सांगा आता? दुप्पट पडून राहिलं ना द्यायचं. पाहून घेऊन तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिला? आम्ही आहे ना सारा सांभाळायला. कागद पेन आमच्या हाती येईन, काय या लागते काय नाही. तर चोरी त्याईनच केली की नाही, तो विचार ना करू तुम्ही. साहेब, एखादी जर गोष्ट घडली राजा तुमच्या ओले जाते, मायले जाते. हा, बरोबर सांगता तुम्ही. आणि ते एखादं जर मेलं असतं त्यातलं तर 302ची कलम आमच्यावर दाखल केली असती तुम्ही ना. खुनाला काटला. हा, वरून म्हणता बी कागद पेन आमच्या जवळ असते. काही तुम्ही बरोबर फसवता माणसाले.
चला कुकड्या ते दाखवा आम्हाला. कुकड्यात ते त्या वाळग्यात आहेत बाबा तिकडे, चला दाखवतो तुम्हाला. साहेब हाणू जाणं येईल खिवजान मजाले कायले. हा चांगले पिन्न द्या, नाहीतरी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये नेल्या पादोन जात की ते त्यापेक्षा वाजून घेऊ द्या ना यायले. हे ते हात सपा होते जाऊ द्या ना, पण विचार करून राहिले जा बा. मग जवळ आमची चहा पाणी मागा या माणसाले. पोटे तुम्हाला काही डोकसा आहे की नाही, 2 दिवस झाले हन्ना झाला ना अदमरे करून टाकेला असते ना आपल्या भोवतीनं. एक तर या सरपंच रेकॉर्डिंग करायला असेल ती अशी बा. पुढे जर एसपी फेसपीकडे गेले तर आपलं धुपूट निघीन ना. काल या हातानं अगोपणा करून राहिले मतान बस आहे. आपण काय तुमच्या पुढे नाही जात. आपलं कसं आहे डोकं जेवढा तेवढं वापरतो आपण, आपल्याला काही माहित नाही बाबा. हा तुम्ही सांगा तसं लिही तुम्ही बाबा काय लिहायला लागते तर. हा तुम्ही म्हणता तसं बाबा. आता मग परवा ठरवा काय ते. चला सरपंच दाखवा बरं आम्हाला कुकड्या देता.